धन्यवाद. आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. विदेश आहेत. पहिला चेंडू चांगला फेस केला. यावेळेस देखील चांगला फटका खेळल्यात. गॅप आहे काउकॉर्नर रिजनला. खेळाडू डीपमध्ये एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटरला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का बॅटर बाद. हे सगळ्यांचं आताच आम्ही करून घेतो मान सन्मान, म्हणजे संध्याकाळी वेळ मिळो ना मिळो कोणाचा मान सन्मान राहिला नाही पाहिजे. नवीन बॅटर आता जयेश जोशी येत आहेत खेळण्यासाठी. भरपूर दिवसानंतर जयेश जोशी मैदानावरती उतरलाय. स्ट्रायकिंग एंडला विदेश असतील. बॉलर तयार. पुढचा बॉल. हो हो, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. दरम्यान एक सिंगल 22च्या रूपानं कंप्लीट केली जाईल. एका धाब्याने धावफलक आता पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 4 धाबा. चार धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टीम बादशाह 11 पिंपळघर लेट रिपोर्टिंग केली, त्यामुळे 2 धावाने पॅनलाइज केलं जात आहे. बॉलर तयार. राजेश पुढचा चेंडू घेऊन. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन खेळल्यात. फटका चांगला आहे. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धाब्याने धावफलक आता पुढे सरकतंय. धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 5 धाबा. 5 रन्स ऑन कार्ड. 5 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. बॉलर तयार. राजेश पाटील पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील लॉफ्टेड फटका. लॉंगनला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती देखील पूर्ण केली जाईल. एका धाव्यानं धावफलक पुढे सरकत ठेवत आहे. मोठे फटके येत नाही आहेत. सुरुवातीला प्रयत्न केले विदेशनं, परंतु बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन होत नाही आहेत. सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. खरं तर चांगला खेळ आहे. खराब चेंडूची वाट बघणं, त्यावरती वाट लावणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. टेनिस बॉल क्रिकेट सध्या आपण पाहतोय लिमिटेड ओव्हर आहेत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि बॅटर होतील बाद. आणि दुसरा धक्का टीम बादशाह 11 पिंपळघरला. जयेश जोशी बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर भावेश आलेत. जयेशला माघारी परतावं लागलंय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर चांगली स्टंपिंग पाहायला मिळाली. विकेट जातीया. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 6 धाबा. 2 गडी बाद 6 धाबा धावफलकावरती. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते टीम सोनूआई वडूनवगर संघाकडनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता मिलिंद येतात. मिलिंद पाटील येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये. विदेश अजूनही आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 खेळाडू तटीआर सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच. या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला हेच इम्पॉर्टंट आहे. बॉलर मिलिंद पाटील दुसरं षटक. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. 22ची एक सिंगल
या चेंडूवरती देखील पूर्ण केली जाईल. एका धाब्याने धावफलक 7 अंकावरती जाऊन पोहोचत आहे. 60+ तरी जावं लागेल टीम बादशाह 11 पिंपळघर संघाला. बॉलर तयार. पुढचा बॉल भावेशसाठी फटका चांगला खेळल्यात. एक सिंगल या चेंडूवरती देखील पूर्ण केली जाईल. एका धाब्याने धावफलक आता 8 वरती जाऊन पोहोचत आहे. विदेश असतील स्ट्रायकिंग एंडला. धावफलकावरती धाबा 8. चांगली सुरुवात आता करावी लागेल टीम बादशाह 11 पिंपळघरला. विदेश चांगले खेळाडू आहेत, परंतु मोठा फटका आता येथून येणं गरजेचं. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे सध्या तरी आणि चांगली बॉलिंग टिचून बॉलिंग केली जाते. बॅटकट लागली. अंपायर सांगतात एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एका धाब्याने धावफलक 9 या अंकावरती जाऊन पोहोचत आहे. चांगली बॉलिंग मिलिंद पाटीलकडनं केली जाते. मोठे फटके खेळण्याची संधीच दिली जात नाही. यावेळेस मिडल वरती आणि बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या चेंडूवरती एक सिंगल. एका धाब्याने धावफलक आता 16 वरती जाऊन पोहोचत आहे. 16 षटकाराला. यावेळेस देखील फटका चांगला खेळला. स्क्वेअर लेगचा एरिया वॅकंट आहे. खेळाडू पोहोचतील. फंबलिंग पाहायला मिळते आणि 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि आता 2 ओव्हरचा खेळ फिनिश झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 18 धाबा. एक चांगली टोटल आता मी म्हणेन 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर. खरं तर षटकार आला नव्हता तेव्हा कुठेतरी विकट परिस्थितीमध्ये टीम बादशाह 11 पिंपळघर होती, परंतु त्यानंतर एक षटकारानं पूर्ण समीकरण बदललं. 18 धाबा बनल्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर 18 धाबा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आत घेतला जातोय. यानंतर टीम कियान 11 दत्तकृपा पिंपळास कुठेही जाऊ नका, त्यानंतर तुमचीच मॅच असेल. विजेता संघ विपक्षामध्ये टीम दत्तकृपा पिंपळास, त्यानंतर शिवचेरोबा कोनगाव त्यांच्या अगेन्स्ट त्या मॅचची विजेता टीम, आणि त्यानंतर मेगा फिनाले पाहायला मिळेल जाणता राजा खारबाव त्यांच्या अगेन्स्ट कुठला संघ आज क्वालिफाय होणार आहे. बादशाह 11 पिंपळघर संघ सध्या बॅटिंग करतोय आणि 2 विकेट गेलेत. राहुल पाटील जयेश जोशीला माघारी परतावं लागले. 3ऱ्या ओव्हरमध्ये आता पुन्हा एकदा राजेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील 3ऱ्या ओव्हरसाठी. स्ट्रायकिंग एंडला भावेश असतील. एक षटकार आला भावेशच्या बॅटमधनं आणि अशा फटक्यांची गरज देखील आहे सध्या टीम पिंपळघरला. बॉलर राजेश, पहिला बॉल. यावेळेस फटका चांगला आहे कव्हर रिझनला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. एक सिंगल. सन्माननीय श्रीकांतजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. श्रीकांतजी म्हात्रे साहेब, आपण या व्यासपीठावरती. बॉलर तयार. यावेळेस स्विच करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. या निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. विदेश आहेत आणि कुठेतरी आता स्ट्रगल विदेशचा पाहायला मिळतोय.
सिंगल डबल तर आलेत, मात्र स्ट्रगल करतायत विदेश. मोठा फटका एखाद दुसरा विदेशला खेळावा लागणार आहे. काही गरजच नव्हती फेकायची. बॉल द्या. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होतीये. अग्निमाता चषक 2026 मध्ये बादशाह 11 पिंपळगर त्यांच्या अगेन्स्ट टीम सोनूआई वडूनवगर अशी मॅच पाहायला मिळते. या बॉलर तयार. राजेश बॅकफुटवरती गेल्यात, फोर्स केलाय, कव्हर रिजनला खेळाडू, कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. तिसरा विकेटचं पतन, तिसरा धक्का टीम बादशाह 11 पिंपळगरला. बॅटर विदेश बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर आता रॉबर्ट येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. धावपलकावरती धावा स्थिरत 19 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. राजेश पाटील भरपूर चांगली बॉलिंग करतात. पुल करण्याचा प्रयत्न केला, फटका हा देखील फसला गेला होता. आय थिंक सो बॅटची नव्हती लागली. 22च्या रूपानं एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल एका धावेनं. आता धावफलक पुढे सरकेल 20 या अंकावरती. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी 60 तरी बनवणं गरजेचं होतं, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 20 बनल्यात. या वेळेस फटका चांगला खेळल्यात भावेश पाटीलच्या बॅटमधलं. बॉल उडवला गेला आणि बॉल निघून देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सन्माननीय वैभवजी मडवी यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. साहेबांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भावेशच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. हो, चांगला तेज तरार बॉल राजेशचा पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक देखील बीड झाले. आणखीन एक 22ची सिंगल या चेंडूवरती पूर्ण एका धावेनं. आता धावफलक पुढे सरकेल. 3 ओव्हरचा खेळ फिनिश. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 27 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. भरपूर चांगली गोलंदाजी टीम सोनूआई वडूनवगर संघाकडनं पाहायला मिळाली. राजेशचा स्पेल समाप्त झाला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत मी म्हणेन की 9 धावा खर्च केल्या राजेशनं. ऑल ओव्हर 2 ओव्हरमध्ये त्याने 15 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याने काढल्या. चांगली गोलंदाजी टीम सोनूआई वडूनवगर संघाकडनं पाहायला मिळाली. नक्कीच ऑल ओव्हर 15मध्ये मला वाटतं 3 धावा तर 22च्या गेल्यात. मिस्टेक यष्टीरक्षकानं गेलेत, हरकत नाही या. परंतु 2 विकेट त्याने आपल्या खात्यामध्ये इकॉनॉमिकल षटक हाता आलं. चौथ्या ओव्हरमध्ये अंकुश पाटील येत आहेत
रॉबर्ट आणि भावेशला आता या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण येथून 20 ते 25 धावा तरी कंपल्सरी त्यांना बनवाव्या लागतील. बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल अंकुश पाटील आलत चौथ्या षटकामध्ये. फटका चांगला खेळल्यात. गॅप आहे मिड विकेटला. खेळाडू डीपमध्ये. एक सिंगल फक्त मिळेल या चेंडूवरती. ओव्हर थ्रो झाला आहे, मात्र बॅकअपला खेळाडू आहेत. उंच कुरे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर तोच एखादा बुटका खेळाडू असताना तर त्याच्या डोक्यावरनं देखील बॉल जाऊ शकत होता. खेळाडू मला वाटतं विनीत जोशी आहेत. यावेळेस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग अंकुश पाटीलकडनं देखील आता पाहायला मिळते. यावेळेस देखील बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. धावफलक 29-29. हो चांगला बॉल आहे. परफेक्ट यॉर्कर. आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. पावलांचा वापर होत नाहीये सध्या तरी. सिच्युएशन अशी आहे की रॉबर्टला मोठे फटके खेळणं बंधनकारक राहणार आहे, कारण धावफलकावरती धाबा 29च आहेत. कारण याआधी आपण पाहिल्या 50 धाबा चेसेबल आहेत या मैदानावरती. यावेळेस देखील लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. आणखीन एक अतिरिक्त धावफलक आता पुढे सरकते 30 या अंकावरती. 30 रन. चौथ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. आतापर्यंत 3 बॉल झाल्यात. हा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट झाली नाही. ओव्हर थ्रो झाला आहे, मात्र थांबवलंय रॉबर्टला, कारण भावेश भरपूर पुढे निघून गेलेत. लेग बायचा इशारा अंपायरकडनं. आणखीन एक अतिरिक्तच्या रूपानं भर पडती या. धावफलक आता पुढे सरकेल. 31 धाबा धावफलकावरती. अंकुश पाटील पुढचा बॉल घेऊन राईट आर्मवर द विकेट. आता भावेश असतील. आणखीन एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉल पर्सेंटेज भरपूर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये टीम 511 पिंपळगडच्या या खात्यामध्ये आहे. त्याचमुळं कुठेतरी दबाव पूर्णपणे टीम 511 पिंपळगडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल असेल या ओव्हरचा. सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉल अंपायर घोषित करतात. एका धावेनं धावफलक आता 32 धावा. यावेळेस बादची कडा. कोणतीही मिस्टेक यष्टीरक्षकानं केलेली नाही आहे. विकेटचं पतन आणि अशा पद्धतीनं 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झाला फिनिश. 4 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 32 धावा. नवीन बॅटर आता अक्षय जोशी येतात. चला टीम विनंती असेल वडू नवगर फिल्डिंग लावून घ्या. शेवटची ओव्हर बाकी आहे. 8 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा बनवल्या भावेशनं. थर्टी 32 धावा धावफलकावरती. शेवटच्या ओव्हरमध्ये यश पाटील येतात. यश पाटील येतात बॉलिंग ट्रॅकवरती. रॉबर्ट असतील स्ट्रायकिंग एंडला. रॉबर्टला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल
सोडून दिला. पहिला बॉल नो बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. क्रिसच्या अगदी बाहेर चेंडू हाता आलाय गोलंदाजानं. त्यामुळंच कुठेतरी स्ट्रॅटेजी बनवली असेल की वाईड लाईन बॉल टाकायचा आहेत, परंतु भरपूर जास्तच वाईट टाकलाय. नो बॉल घोषित केलाय अंपायरनं. यावेळेस फटका चांगला केल्यात लॉंग ऑफला खेळाडू. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक आता 35 35 धाबा. खातं अखेरकार रॉबर्टनं ओपन केलंय. या अगोदर बाईज लेग बाईजनं धाबा येत होत्या, परंतु आता बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं. बाटची कडा लागली आणि बॉल अडवलं जाईल. दरम्यान एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. एका धाब्याने धावफलक आता पुढं सरकत आहे. छत्तीस धावा धावफलकावरती 36. बॉलर यश पाटील अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अक्षय जोशी स्ट्रायकिंग एंडला. फटका चांगला क्रॅकिंग फटका काव कॉर्नर रिझनला आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावफलकावरती म्हणल्यात भरपूर चांगली बॅटिंग आता मी म्हणेन टीम पिंपळगडकडनं, कारण अजूनही येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 10 धाबा तरी आल्या ना तरी सुद्धा 50चं लक्ष आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि अक्षयमध्ये क्षमता आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन लॉंग ऑफ आहेत, येतील पोचतील, परंतु बॉल तोपर्यंत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय आणि चौकारानं धावफलक आता पुन्हा एकदा पुढं सरकत आहे. 44 धाबा धावफलकावरती अजूनही येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लागोपाठ 2 चौकारानं सामन्यामध्ये टीम बादशाह 11 पिंपळगड आली आहे वापस. मी उल्लेख केला 50+ धाबा एक सन्मानजनक टोटल असेल. बॉलर तयार. पुढचा बॉल. यावेळेस मिडल केलंय का? ताकद आहे का? आणि ताकद एवढी आहे की बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खरं तर या अगोदर जेव्हा पहिली मॅच हंसिका पिंपळगडची झाली तेव्हा क्रमांक 8 वरती येऊन पंकज यांनी भरपूर चांगली बॅटिंग केली होती आणि आता बादशाह 11 पिंपळगड खेळते क्रमांक 6 वरती येऊन अक्षय जोशी चांगली बॅटिंग करत आहेत. धावफलक आता 50 वरती जाऊन पोहोचत आहे. शेवटचा अंतिम बॉल. अक्षय जोशी त्याच्या बॅटमध्ये आणखीन एक क्रॅकिंग फटका आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा बनल्यात त्या म्हणजे 56 धाबा आणि 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम सोनवाई वडूनवगरला असेल. वेलकम आतिश पाटील सर, आपलं देखील स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती स्वागत सन्मान करूयात. सन्माननीय श्रीकांतजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. श्रीकांतजी म्हात्रे साहेबांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी यश दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. श्रीकांतजी म्हात्रे यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. महत्वाची उपस्थिती राहिली आहे. त्यांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम, सुस्वागतम. आपलं देखील अग्निमाता चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे वैभव दादा देखील व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचा देखील आपण मान सन्मान आपण करून घेणार आहोत.
या वैभव दादा आपण कारण नंतर वेळ मिळेल नाही मिळेल आपण देखील सांगू नाही शकत. त्यांची देखील उपस्थिती आहे, मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आहे. त्यांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करतोय. वैभवदादांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत अग्निमाता चषक 2026 मध्ये. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. धाबलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 56-57 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि 2 धावांची जी पेनल्टी आहे ती सुद्धा आम्ही 1 ओव्हर नंतर ऍड करू टीम सोनाई वडुणउगरच्या खात्यामध्ये. सामन्याला जशी सुरुवात होईल तसं करूयात. समालोचन कक्षामध्ये परिवर्तन ऐकूयात सुनील पवार सरांचा दमदार आवाज. केडीके कडक समालोचक सुनील पवार सर, वेलकम. पुन्हा एकदा आपलं देखील हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद रायझिंग स्टार ऑफ युवा समालोचक आमचे मित्र साहिल. तर अंतिम षटकामध्ये काय तुफान बॅटिंग पाहिली आपण. क्रमांक जर पहिला आपण 6 वर येऊन अक्षय जोशी नावाचा वादळ आलाय आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 20 धावाची एक तुफानी खेळी. स्ट्राईक रेट जर पहिला आपण तब्बल 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आणि त्याच बळावर मात्र एक कम धावसंख्या वाटणारी धावसंख्या मात्र एक चांगली धावसंख्या उभी करताना पाहिली आपण. यस सॉरी मेघनाथ दादा, कधी कधी माणसाला जर विचार केला ना विसर पडतोय. पण सातत्याने या मैदानावर फोकस करणं, प्रत्येक व्यक्तीवर नजर टाकणं थोडंसं कठीण असतोय. पण खूप चांगले स्कोर आणि उत्कृष्ट क्रिकेटर जे मसोबा टीमचे पाहतोय पण आमच्यासोबत स्कोरिंग करताना एक चांगले स्कोररसुद्धा आहेत. गुणलेखक, हँडसम आणि एकही मुस्कान यारो फिदा असे आमचे मेघनाथ दादा. अतिशय तर सलामीची बॅटर पाहतोय आपण भावेश भगत आणि परेश काबूकर. मोठं नाव या टीमचं पाहतोय आपण. परेश काबूकरच्या माध्यमातून डावाची सुरुवात करण्यासाठी नॉन स्ट्राईकला असेल परेश काबूकर, स्ट्राईकला आहे भावेश भगत आणि रोहित पाटील पहिलं षटक हाताळताना. चला आपण वेळ अतिशय छान डीजीची धूण आमचा आवाज पोहोचवण्याचं काम करताना डीजी माणसच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईकला पाहतो की आपण थोडंसं परिवर्तन केलंय. परेश काबूकर स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण भावेश
बघा चांगले बॅटर आहेत, याला रोखणं कठीण जाईल. रोहितचा पहिला चेंडू सफल झालाय, फटका हवेत आहे पण खाली एरियामध्ये चेंडूचा टप्पा पाहतोय आपण. परेश काबूकर एका धावेने आपलं खातं उघडतोय आणि टीमचं खातं उघडलं गेलं या एका सिंगलच्या माध्यमातून. रोहित पाटील सज्ज होताना प्रत्येकदा राईट टाइमवर द विकेट मारा करण्यासाठी. चांगला चेंडू अँगल बनून थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. सुरुवात अतिशय प्रतिम करतोय बॉलर रोहित पाटीलच्या माध्यमातून. 2 चेंडू अतिशय चांगले हाताळला गेले. भावेश भगत सुद्धा बीट झाले पहिल्या चेंडूचा सामना करताना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नशिबाची साथ लाभली की बॅकवर्ड स्क्वेअरकडे चेंडू गेला नाही. पुढे येऊन फटका सजवलाय सुरेख आहे. फुटवर्कचा चांगला वापर. कॉमेडी बॉक्स कडे चेंडू मात्र फरार होताना आणि क्रमांक 1 ला हिट केले ट्रॉफीला. नजर मला वाटते की फर्स्ट क्रमांकची ट्रॉफीवर आहे ज्या प्रकारे चेंडू लागला गेलो. चांगला पायाचा वापर करून घेतला. पुढे सरसवटा फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पहिली आपण अतिशय एकना फटका जागा बनवली. परत त्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू यष्ट्यावर जाताना मात्र थोडं स्वतःला बचावतोय. चांगली वापशी करताना गोलंदाज रोहित पाटील. धावसंख्या जर पहिली धावफलकावर फक्त आणि फक्त पाहतोय आपण 5 धावा इथं 57 धावाचं एक मोठं आव्हान उभं आहे. तो डिफेन्स करताना मात्र पहिल्या षटकामध्ये किफायती बॉलिंग अटॅक पहिल्या 4 चेंडूपर्यंत पाहतोय आपण. यावेळेस पाहता परत एक सरळ बॅटने फटका डाऊन द ग्राउंड हवेत आहे. परफेक्ट टायमिंग करताना नाही पण आउटफील्ड खूप चांगली आहे आणि चेंडू मात्र फरार होईल. सीमा रेषा पार आला या बॉलवरती हा चौकार. आता दत्तकृपा स्पोर्ट पिंपलास टीमचा उमेश पाटील यांचं जो अधुरं काम होतं तो मात्र अभिषेक मात्रे यांनी पूर्ण केलंय. वा भाई वा. धोनी आणि पैसा भेटणार त्याचं प्रेम दुसऱ्यावर जास्त आहे. सागर करून खूप काही अपेक्षा होत्या. सागर निराश केली. चांगले 2 फटके खेळून पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. चांगल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. पहिलं ओव्हर समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर बिनबाद फक्त आणि फक्त इथं मात्र पाहतोय 9. आता मात्र आव्हान मोठं आहे. आता मात्र जी पेनल्टी लावण्यात आली होती ती पेनल्टी मी ॲड करतोय. सोनवाई वडूनगर टीमच्या या धावसंख्येमध्ये 82 टीमला 2 धावाची पेनल्टी लावण्यात आली होती. सुधारित धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण पेनल्टीच्या 2 पकडून एकूण जर विचार केला आपण तर 11. नवीन गोलंदाज कपिल येतोय पिंपलास अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी. कपिल जोशी. पिंपळगड जर म्हटलं तर जोशी परिवार खूप जास्त संख्येने आपण पाहतोय. त्यातून एक कपिल जोशी मात्र सज्ज होतोय खेळण्यासाठी. बॉलिंग अटॅक वर आलाय युवा गोलंदाज. सराव थांबवायचे कारण की आज अंतिम दिवस आहे. अंतिम मेगा फिनाले. किमान 4 षटकात तरी साला पाहिजे त्याची आपण अपेक्षा करूया. वरच्या गटातून शिवचरोबा कोंडगाव टीमचं चांगलं प्रदर्शन. या गटातून कुठला संघ बाजी मारेल पुढच्या फेरीसाठी सज्ज आहे तो म्हणजे पिंपलास संघ. कट केलंय. चांगला फटका आहे. खाली शेत शोधून काढलंय. वाह वाह. चेंडू मात्र फरार झालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आला हा चौकार. देवा देवा
चांगला स्कोर ऑफ द विकेट कडचा फटका होता, चौकार वसूल केलाय, सफल झालाय. धडाका पाहतोय आपण, बेधडक हा फटका खेळलाय. पंच इशारा काय करतील हे पाहायचंय. आलाय हा षटकार फाईन लेगच्या वरतून. मेघना जर पाहिलं असं नाही की कशा प्रकारे फटके खेळतोय, बॉलच्या मेरिटनुसार बॅटिंग करतोय. ज्या प्रकारे बॉल होता ओजीएसटीच्या बाहेर, कटचा फटका पाहिला आपण. आणि 12वे खेळाडूला जास्त माहीत असते आपल्या टीममध्ये कुठल्या खेळाडूला काय उपमा देतात. आणि वडूनगोड टीमचा जर विचार केला आपण, कृष्णा सातपुते म्हणून ज्याची ओळख आहे, असे परेश काबूकर लय भारी बॅटिंग सध्या करताना. गुड जॉब, जबरदस्त बॅटिंग. थोडा आवाज करा, आता टॉप कमी झाले ना. अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन इथं मात्र सध्या पाहतोय आपण. गोलंदाज मागणं ठरताना इथं मात्र कपिल जोशी मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू सफल झालाय. स्लॉक स्वीपचा फटका, खाली क्षेत्र निवडलंय, चेंडू फरार होईल होईल होईल. स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार पार. आलाय हा दमदार चौकार. आणि जी खेळी सकाळी होती, आता मात्र प्रतिस्पर्धी टीमचा त्याच प्रकारे आक्रमण करतोय परेश काबूकर. सेफ अटेंड करण्याचा प्रयत्न, पण हा फटकाण्याची चुकीचा म्हणता येईल. जेव्हा तुम्ही सरळ बॅटने चांगली बॅटिंग करू शकता आणि दमखम दाखवलंय सरळ बॅटनी, आडवे तिडवे फटके मारण्याची आवश्यकता आहे का? हा क्रिकेटमध्ये एक आपल्या टीमच्या बाकीच्या खेळाडूला प्रश्न निर्माण होतोय. कधी कधी एक एक बॅटर एका धावेसाठी किमती विकेट फेकून जातात, नंतर पश्चाताप करतात. जर तो धाव घेतला नसता तर बरं झालं असतं, पण जर तरला महत्त्व नाही आहे मित्रांनो क्रिकेटच्या पटलावर. हे पहा, अजून एक दिमागदार फटका, थांबू शकेल की नाही? चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र दुसरी धाव सहज कंप्लीट होईल की नाही? 2 धावा या बॉलवरती परत कंप्लीट करतोय बॅटर परेश काबूकर. बघता बघता टीमची धावसंख्या जर पाहिली आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर खूप वेगात पुढे सरकलेली होती. 31 धावा. महागडा षटक, तब्बल मला वाटते की या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या गेल्या. एक महागडा षटक हाताळला गेल्या षटकामध्ये. ड्रिंक टोले मैदानाच्या आतमध्ये जाऊया, डीजेकडे ऐकूया या छोट्याशा ब्रेकमध्ये मधुर संगीत. अतिशय दमदार सुरुवात सोनूबाई वडूनगड टीमची पाहतोय आपण. 57 धावांचा आव्हान डोळ्यासमोर होता. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण. पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप या स्पर्धेतली आहे, इंडिव्हिज्युअल पार्टनरशिप आहे, ते म्हणजे पवनपुत्र वलपे टीमच्या माध्यमातून, ज्यांनी तब्बल 72 धावाची सलामीची भागीदारी केली होती. 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकल्या गेलं. एक शैलेश पवनपुत्र वडपे टीमचा, त्यानंतर मात्र चांतरचा खरबाव टीमचा राहुल तरे इज अ ग्रेट तब्बल 100पेक्षा धावा राहुल तरेच्या या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय. काल मास आम्हाला ही माहिती दिली होती आणि मासला आपण बघू शकताय स्कोरलेग पंचाच्या भूमिकेमध्ये खूप मोठं योगदान जीशीच्या माध्यमातून पाहतोय आपण. मास दादा याच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय. परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट.
रोहित पाटील कंटिन्यू पाहतोय आपण, पण यावेळेस पतंजित पंच वळतील आमच्याकडे. संदीप पाटील सरांचे दोन्ही या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त चेंडूनी अतिरिक्त धावेनी या षटकाची सुरुवात करतोय. कोट्यातला आपला दुसरं षटक हाताळताना मेन ट्रम्प बॉलर रोहित पाटील. रोहित सज्ज होताना प्रत्येकदा समोर चांगला बॅटर खेळपट्टीवर. यावेळेस पाहता हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही आहे. एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. माहीत आहे की धोनी क्षेत्ररक्षक येतोय, फील करतोय. त्या दरम्यान संधी निर्माण झाली दुहेरीमध्ये कन्व्हर्ट करण्याची. 2 धावेमध्ये रूपांतर झालं आहे. टीमची धावसंख्या आता मात्र का होईना चांगल्या स्थितीकडे वाटचाल करताना सोनू आई वडूनगर संघ पाहतोय. धावसंख्या 34. इथून मात्र जर पाहिलं आपण फक्त आणि फक्त 17 चेंडूचा खेळ बाकी आणि धावाचा जर वेग पाहिला आपण फक्त 23. म्हणजे समीकरण सोपं आहे. पेपर अतिशय सोपं दिसतोय, पण जेव्हा आपण परीक्षा केंद्रामध्ये जातोय पेपरला सुरुवात करतो तेव्हा हात कापतात, दिमाग चालत नाही आहे. तसा हा क्रिकेटचा सुद्धा खेळ आहे, सोपं म्हटलं जात नाही आहे. चांगला चेंडू होता खोल टप्प्याचा. एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला ड्राईव्ह केले. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर पाहतोय आपण परेश भावेश भगत. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले, पण धीमी बॅटिंग आक्रमण केलं तो परेश काबूकर यांनी. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पहिल्या विकेटसाठी. अजून एक पार्टनरशिप ग्रेट बनताना पाहतोय आपण. मोठी पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. काय 10 विकेटने हा सामना जिंकून देईल. इथं मात्र दोन्ही बॅटर्स. चांगला चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय. छोट्या बॅटरीचा वापर केला होता, दिमागाचा वापर केला आहे आणि हे आकर्षण असतं खास चांगल्या बॅटरची. परेश काबूकर यांनी बघितलं की चेंडू चांगला आहे. छोट्या बॅटरीचा वापर केला आहे. सॉफ्ट पुश केलं आहे एक्स्ट्रा कव्हरकडे आणि एक सिंगल कंप्लीट. आता मात्र समीकरण पाहतो आपण येणारे. इथून मात्र चेंडू आहे ते 15 आणि 21 धावेचं समीकरण. 15-21 चं समीकरण. 1-2 विकेट प्राप्त करावं लागेल दबाव टाकण्यासाठी. असून विकेटचा जर विचार केला आपण खूप 10 विकेट सुरक्षित आहेत वडूनगर टीमकडे. यावेळेस पाहता खराब चेंडू ओळखलाय, फरकलाय, स्लॉक केलंय, स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकलंय हा षटकार. झालं. यावेळेस पाहता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हिली चेंडू कुठं ब्रश झाला. आता मात्र पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळेल. काय अंडरआर्म थ्रो एस्ट्यावर लागतोय आणि याच बरोबर एकच पर्याय होता. धक्का बटला तो पहिला टीम वडूनगर टीमला. यश पाटील आणि अभिषेक पाटील या दोन्ही जोडींना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यश पाटील आणि अभिषेक पाटील. पहिला धक्का बटलाय पण एका चांगली सुरुवात करून दिलेली आहे. भावेश भगतने सुद्धा 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. आणि टीमसाठी जर पहिला व्यक्तिगत 17 धावेची खेळी साकारली. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन त्यांच्याकडून पाहायला मिळालं. आणि परेश काबूकर अजून खेळपट्टीवर आहे. म्हणजे विजय सोपा आहे. इथं मात्र सोनूआई वडूनगर टीम समोर. नवीन बॅटर सहयोग काबूकर येतोय. आकाश फुल एन्जॉय करताना आज. क्या बात करे. एक ग्रेट क्रिकेटर साधण्याचे छोटे बंधू आहेत आकाश. एक ही मुस्कान पे हजारो फिदा. ते तुमचा प्रश्न आहे. लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र प्राप्त होते. टीमची धावसंख्या आता जर पाहिली आपण पुढे शकते ती 43. इथून मात्र फक्त आणि फक्त मला वाटते की सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता आहे. बारा चेंडू 14चं समीकरण आहे. यज्ञेश जोशी कडे चेंडू सोपवलंय. टर्निंग पॉईंट षटक. यामध्ये विकेट जास्त घ्यावं लागेल. ज्या प्रकारे द्राक्षाच्या बगीचे म्हणजे गुच्छ असतात, गुच्छामध्ये विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. कारण की चेंडू आणि धावाचं अंतर खूप जास्त नाही आहे. त्यासाठी पोषक खेळपट्टी बॅटरला आहे.
की आणि 11 दत्तकृपा स्पोर्ट आपण सज्ज राहायचे टीमच्या कॅप्टननी. 12 14 किती फटक्यामध्ये सामना फिनिश करेल. परेश काबूकर हा बॅटर खूप चांगली बॅटिंग करताना. परेश काबूकर खूप मोठं नाव, नावाप्रमाणे कामगिरी तर मात्र आजच्या दिवसामध्ये या सामन्यात केलेली आहे. काल या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरला होता अंतिम फेरीत प्रवेश करणारा, तो म्हणजे जाणता राजा खारबाव. या हुकचा फटका सजवलाय आणि चेंडूला भिरकावलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वर तोडणं आलाय हा षटकार. सोपं राहिले. फक्त आणि फक्त तिथून 8 धावेची आवश्यकता आहे. काय क्लास फटका हुकचा होता. जबरदस्त शॉट, षटकार. अजून एक धमाका. वा वा वा. हा पण चेंडू जाईल. लांब पल्ल्याचा उत्तुंग षटकार. फक्त आणि फक्त 2 धावेची आवश्यकता. चौकार आले. यस सॉरी, मास पाहतोय की एका क्षणी वाटलं की आकाशाकडे चेंडू आहे आणि थोडंसं पंच माझ्या लेंथमध्ये आहेत. अजून एक बैठक फटका पाहतोय आपण. यावेळेस मात्र पंच सांगतील की हा षटकार आहे आणि सामना इथं मात्र मला वाटतं की फिनिश केलंय. कमालीचं प्रदर्शन परेश काबूकर यांचं मॅडम ठरलंय नो डाऊट. ज्यांनी धमाल आणि कमाल उत्तुंग बॅटिंग केली. 12 चेंडू 38. धन्यवाद. कारण की आपल्याजवळ वेळ कमी आहे. मॅडमचा पुरस्कार सुद्धा घ्यायचा आहे. 12 38 ठोकले आपण आणि टीमचा कॅप्टन आपण सुद्धा यायचे. चालेल, बॅट घेऊन सुद्धा आले तरी चालेल. मॅडम तुम्हालाच घ्यावं लागेल कारण की लाईव्ह टेलिकास्ट आहे. मग सांगतात की का परेश काबूकर एवढं छान खेळला आणि पुरस्कार घ्यायला का आला नाही. ज्याचं मान त्यालाच. आणि की परेश काबूकर यांचा पण मार्ग मनोगत सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम व्यासपीठावर आमचे किसन श्रीकांत दादा आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. यस, आणि त्याचं म्हणणं